गुड इव्हिनिंग ऑल. जसं की आपण PYQ RRB NTPCसाठी जी PYQ सिरीज सुरू केलेली आहे, आता 7 ते 8 दिवस झाले आपण PYQ घेतोय. त्यामध्ये कालपर्यंत आपण एन्शियंट इंडियाचे PYQ पूर्ण केलेले आहेत. म्हणजे काल जवळपास आपण मोर दॅन 60 PYQ घेतलेले आहेत. तसंच आज आपण कंटिन्यू करतोय मिडावल इंडियाला. त्या अगोदर आपली 26 मे पासून SSC CGLची ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर 3 दिवस आपले डेमो लेक्चर होते 29 पर्यंत. तरी कोणी इंटरेस्टेड असेल तर येऊन जॉईन करू शकता. 1-2 दिवस ॲडजस्ट केलं जाईल म्हणजे याच्यासाठी डेमो लेक्चरसाठी. आणि हे आहेत आपले फॅकल्टीज. आकाश जाधव सर आपले चीफ मेंटर आहेत. प्रशांत गव्हाणे सर ॲडव्हान्स्ड मॅथ्ससाठी. नंतर क्षितिज भालेराव सर इंग्लिश लँग्वेज. प्रणव टेहरे सर अरिथमॅटिक मॅथ्स. GK साठी मीच आहे. आणि यादवराव मरकट सर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर खालील नंबरवर कॉल करून आपण एन्क्वायरी करू शकता. चला आपण आता मिडावल इंडियाची हिस्ट्रीचे MCQ पाहूयात. हां, पहिला MCQ. हां, अल-बिरुनी द पर्शियन स्कॉलर अकंपनाइड विच इन्वेडर टू अफगाणिस्तान अँड इंडिया. म्हणजे अल-बिरुनी या पर्शियन स्कॉलरनं कोणत्या इन्व्हेडरसोबत आलेला होता म्हणजे इन्व्हेड करण्यासाठी अफगाणिस्तान आणि इंडियाला. तर ऑप्शन ए आहे अलेक्झांडर, ऑप्शन बी आहे अलाउद्दीन खिल्जी, ऑप्शन सी आहे मोहम्मद घोरी आणि ऑप्शन डी आहे मेहमूद ऑफ गझनी. तर याचा आन्सर आहे मेहमूद ऑफ गझनी. अल-बिरुनी कोण आहे? एक उझबेकिस्तानचा स्कॉलर आहे. उझबेकिस्तान कुठं? सेंट्रल एशियन कंट्री आहे. तर तो मेहमूद ऑफ गझनी सोबत आलेला आहे. तर अलाउद्दीन खिल्जीचा रूल सुरू होतो 1296 ते 1296 पासून 1316 पर्यंत आहे. म्हणजे खिल्जी डायनेस्टीचा रूलर आहे तो एकदम नंतर आहे. मेहमूद गझनी कधी आहे? तर मेहमूद गझनी आहे 997 AD, 997 ॲनो डोमिनी. अलेक्झांडर तर एन्शियंट इंडियाचा रूलर आहे 326 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट. आणि मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाणची बॅटल आपण ऐकली असेल. ते कधीच आहे? 1291 आणि 92. तर कोण? अल-बिरुनी कोणासोबत आलता? तर मेहमूद ऑफ घोरी. नेक्स्ट पुढचं काय? विच ट्रॅव्हलर फ्रॉम उझबेकिस्तान विजिटेड इंडिया इन 11th century. 11th centuryमध्ये कुठल्या ट्रॅव्हलरने इंडियाला व्हिजिट केलेलं आहे? ऑप्शन ए इब्ने बतुता, ऑप्शन बी विच ट्रॅव्हलर फ्रॉम उझबेकिस्तान विजिटेड इंडिया इन द 11th century. ऑप्शन ए इब्ने बतुता, ऑप्शन बी अल-बिरुनी, ऑप्शन सी महमूद वली बल्खी, ऑप्शन डी सईद अली रईसी. तर याचा आन्सर आहे अल-बिरुनी. आत्ताच सांगितलं आपण अल-बिरुनी कुठून आलता? तर उझबेकिस्तान या सेंट्रल एशियन कंट्रीमधून. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ दिस रूलर्स. या रूलर्सची करेक्ट क्रोनॉलॉजी म्हणजे टाईमलाईन. आपण सगळ्यात अगोदर कोण आला नंतर कोण आला हे पाहायचे. ऑप्शन यामध्ये काय दिलंय? कोणते डायनेस्टीचे रूलर दिलेत? एक तर आहे ए तिमूर, बी मेहमूद ऑफ गझनी, सी चंगीज खान आणि डी मेहमूद ऑफ घोर. तर याचे खाली ऑप्शन दिलेले आहेत ABCD. यामध्ये BDAC असा सिक्वेन्स दिलेला आहे. तर पाहूया आपण. तर तिमूरचा रूल कधी होता? तिमूर हा मुघलांचा म्हणजे फाउंडर म्हणतात. तिमूरचा रूल होता 1370 मध्ये, 1370. परत मेहमूद ऑफ गझनी कधी होता? मेहमूद ऑफ गझनी आताच पाहिलं आपण 997 AD, 997 मध्ये. आणि चंगीज खान कधी होता? चंगीज खान होता 1206 मध्ये. परत मेहमूद ऑफ घोरी कधी? तर आताच पाहिलेलं आपण कधी? 1291 किंवा त्याचा रूल सुरू झाला 1270 मध्ये. मग हे झाले रूलर. मग याचा आपला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची. तर सगळ्यात अगोदर कोण येईल? तर मेहमूद ऑफ गझनी कधी? बी. नंतर दुसरं काय? तर 1206. तर चंगीज खान 1206 मध्ये, सी. परत पुढचा कोण आहे? पुढचा आहे 1206 नंतरचा सी कोण? चंगीज खान, सी झाल्यानंतर डी आहे 997 नंतर डी आहे, BDC. आणि शेवटचा कोण आहे? तर तिमूर. तर याचा सिक्वेन्स कसा? BDCA. म्हणजे बी कोण आला पहिला? मेहमूद ऑफ गझनी. नंतर डी कोण आहे? मोहम्मद घोरी. नंतर सी चंगीज खान आणि नंतर आला ए तिमूर, BDCA.
सॉरी 1191 आहे हा, तरी म्हटलं असं कसं झालं 1191. हां, हू फाउंडेड द स्लेव्ह डायनेस्टी. स्लेव्ह डायनेस्टी खालीलपैकी कोण फाउंड केली? तर ए आहे नासिरुद्दीन मोहम्मद, बी रजिया सुलतान, सी कुतुबुद्दीन ऐबक आणि डी गियासुद्दीन बलबन. तर यापैकी कोण फाउंड केली? कुतुबुद्दीन ऐबक. स्लेव्ह डायनेस्टी हा कोणाचा? तर मोहम्मद घोरीचा स्लेव्ह होता. कधी? 1191 मध्ये. 1191 1192 मध्ये जी बॅटल झाली, बॅटल ऑफ तराई, कोणाकोणामध्ये? पृथ्वीराज चव्हाण आणि कोण? मोहम्मद घोरी. तर हा कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरीचा स्लेव्ह होता. त्याने 1206 ते 1210 1206 टू 1210 पर्यंत रूल केलेला आहे. नेक्स्ट, विच मॉस्क इज बिलीव्ड टू बी द फर्स्ट वन टू बी बिल्ट इन दिल्ली सिच्युएटेड नियर कुतुब मिनार. तर खालीलपैकी कुठली मॉस्क ही दिल्लीची पहिली मॉस्क आहे, ती कुतुब मिनारच्या जवळ आहे? तर ए आहे अदिना मॉस्क, बी आहे शाही अटल मस्जिद, सी आहे नाकोडा मस्जिद आणि डी आहे कुवतुल इस्लाम मॉस्क. तर कुतुबुद्दीन ऐबकनं बांधलेली ही मॉस्क तर कुठली आहे? कुवतुल इस्लाम मॉस्क ही दिल्लीची पहिली मॉस्क आहे. कुठे आहे ती? तर कुतुब मिनार कॉम्प्लेक्समध्ये. नेक्स्ट, ड्यूरिंग विच पीरियड डिड द सल्तनत रूलर गियासुद्दीन बलबन टेक ओव्हर अँड रूल द थ्रोन ऑफ दिल्ली. थोडं ग्रामॅटिकल मिस्टेक आहे. मग तर काय याचा आन्सर? ऑप्शन ए 1200 म्हणजे 1290 टू 1322, बी आहे 1206 टू 1223, ऑप्शन सी आहे 1321 टू 1334, ऑप्शन डी आहे 1266 टू 1287. तर बलबननं कधीपासून कधीपर्यंत रूल केलाय? तर 1266 टू 1287. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. हू कम्प्लिटेड द कन्स्ट्रक्शन ऑफ कुतुब मिनार. कुतुब मिनारचं कन्स्ट्रक्शन कोण कम्प्लीट केलेलं आहे? ए नासिरुद्दीन मोहम्मद, बी मुहिद्दीन मोहम्मद, सी फिरोज शाह तुगलक आणि डी कुतुबुद्दीन ऐबक. तर कोण कम्प्लीट केलेलं आहे? कुतुब मिनारचं कन्स्ट्रक्शन 3 राजांच्या रूलमध्ये झालेलं आहे. तर आन्सर काय याचं? फिरोज शाह तुगलक. फिरोज शाह तुगलक. सगळ्यात पहिलं सुरू कोण केलं? तर कुतुबुद्दीन ऐबकनं. कुतुबुद्दीन ऐबकनं पहिलं एक स्टोअर बांधलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकनं कुतुब मिनारचा पहिला एक स्टोअर. नंतर इल्तुतमिशनं काय केले? वरचे 2 स्टोअर वाढवले. आणि नंतर फिरोज शाह तुगलक कोणाचा आहे? तर तुगलक डायनेस्टीचा रूलर आहे. त्यानं वरचे 2 म्हणजे टोटल 5 स्टोअर आहेत, ते हे या रूलरमध्ये झाले. 3 कुठला? पहिला कुतुबुद्दीन ऐबक, दुसरा इल्तुतमिश आणि तिसरा फिरोज शाह तुगलक. तर आन्सर काय होतं याचं? फिरोज शाह तुगलकनं कंप्लीट केले. स्टार्ट कोण केलेलं आहे? तर कुतुब मिनार. आणि कंप्लीट कोण केले? फिरोज शाह तुगलक. नेक्स्ट, हु अमंग द फॉलोइंग बिल्ट दी अढाई दिन का झोपडा ॲट अजमेर. अढाई दिन का झोपडा कोण बिल्ड केलेलं आहे? तर ऑप्शन ए आहे अलाउद्दीन खिलजी, ऑप्शन बी आहे रजिया सुलतान, ऑप्शन सी आहे नूरजहां आणि ऑप्शन डी कुतुबुद्दीन ऐबक. तर यापैकी कोण केलेलं आहे? कुतुबुद्दीन ऐबकने. तर अढाई दिन का झोपडा हे 2.5 दिवसामध्ये कंप्लीट झालेले. कसं झालेलं आहे? तर या अगोदर इथं एक संस्कृत स्कूल होतं, त्याचंच हे फक्त नाव चेंज करून अढाई दिन का झोपडा कुतुबुद्दीन ऐबकनं बनवलेलं आहे. संस्कृत स्कूलचं फॉर्मेशन केलं फक्त 2.5 दिवसामध्ये. ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मेशन आहे. हु वॉज द थर्ड रूलर ऑफ द मामलुक डायनेस्टी. मामलुक डायनेस्टीचा थर्ड रूलर कोण होता? ए कुतुबुद्दीन ऐबक, बी बलबन, सी रजिया सुलतान आणि डी इल्तुतमिश. मामलुक डायनेस्टी, स्लेव्ह डायनेस्टीचं दुसरं नाव मामलुक डायनेस्टी. जी स्लेव्ह डायनेस्टीचे फाउंडर कोण आहे? कुतुबुद्दीन ऐबक. तर तो झाला पहिला रूलर. फर्स्ट कोण? कुतुबुद्दीन ऐबक. याचा मुलगा होता दुसरा रूलर कोण? आराम शाह. आणि थर्ड रूलर कोण मग? इल्तुतमिश हा थर्ड रूलर आहे. कोणत्या? मामलुक किंवा स्लेव्ह डायनेस्टीचा थर्ड रूलर. आराम शहानं लाहोरमधून काही काळासाठी रूल केलेलं आहे आणि त्याचा डिफीट कोण केलाय? तर इल्तुतमिशनं. नेक्स्ट, हु स्टार्टेड द प्रॅक्टिस ऑफ सिजदा इन इंडिया. सिजदा ही प्रॅक्टिस इंडियामध्ये कोण स्टार्ट केलेली? ए इल्तुतमिश, बी कुतुबुद्दीन ऐबक, सी रजिया सुलतान आणि डी गियासुद्दीन बलबन. तर सिजदा हे कोणी सुरू केले? गियासुद्दीन बलबन. सिजदामध्ये काय? तर खाली वाकून जमिनीवर डोकं टेकवणे, जे आता सध्या
नमाज पढताना करतात मुस्लिम लोक, ते सिजदा सिस्टम कोण, तर गियासुद्दीन बलबननं. सिजदा सोबतच त्यानं काय सुरू केलं तर पैबोस नावाची पण प्रथा. पैबोस परत नवरोज हा पारसी फेस्टिवल. नवरोज हा पारसी फेस्टिवल पण कोण सुरू केलता तर गियासुद्दीन बलबन याने. आणि परत एक पॉलिसी ऑफ आयर्न अँड ब्लड. पॉलिसी ऑफ आयर्न अँड ब्लड कोण सुरू केली, गियासुद्दीन बलबन याने. ती पॉलिसी ऑफ आयर्न अँड ब्लड कोणासाठी केली तर ते चहलगानी सिस्टम होती इल्तुतमिशच्या टायमाला. तर चहलगानी सिस्टमला डिस्ट्रॉय करण्यासाठी 40 लोक होते जे कमांडर होते इल्तुतमिशचे, त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी पॉलिसी ऑफ आयर्न अँड ब्लड सुरू केलेली कोण तर बलबन याने. नेक्स्ट, हु डाईड वाईल प्लेइंग चौगान. चौगान खेळताना कोणाचा मृत्यू झाला, ए अलाउद्दीन खिलजी, बी कुतुबुद्दीन ऐबक, सी फिरोज तुगलक आणि डी इल्तुतमिश. तर चौगान हा काय आहे तर हॉर्स पोलो. चौगानलाच इंग्लिशमध्ये काय हॉर्स पोलो आहे. हे खेळताना कोणाची डेथ झाली तर कुतुबुद्दीन ऐबक 1210 मध्ये. त्याचा रूल कधीपासून आहे 1206 to 1210. 1210 मध्ये लाहोरमध्ये चौगान खेळताना त्याचा मृत्यू झालेला आहे कुतुबुद्दीन ऐबकचा. त्यानंतर कोण आरमशाह आणि इल्तुतमिशनं. हां, द इक्ता सिस्टम वॉज इंट्रोड्युस्ड बाय डॅश इन दिल्ली सल्तनत इन इन्स्टिट्यूशनल फॉर्म. इक्ता सिस्टम दिल्ली सल्तनतमध्ये कोण इंट्रोड्यूस केली, ए आरामशाह, बी गियासुद्दीन बलबन, सी इल्तुतमिश आणि डी कुतुबुद्दीन ऐबक. तर इक्ता सिस्टम कोण सुरू केली आहे, इल्तुतमिशनं. इक्ता सिस्टम काय एक लँड रिव्हेन्यू सिस्टम आहे. लँड रिव्हेन्यू सिस्टम. आणि इक्ता सिस्टम, इक्त्याला कोण हेड करायचं तर इक्तेदार म्हणून जे कमांडर होते, कमांडरला म्हणजे त्याचं खर्च भागवण्यासाठी इक्ता एक लँडचा पार्ट, अशी समजा लँड आहे तर त्यामध्ये त्याचं डिव्हिजन केलं जायचं आणि असे पार्ट एक कमांडरला दिले जायचे त्यांचं खर्च भागवण्यासाठी. इक्ता सिस्टम कोण, इल्तुतमिश. हां, डॅश इंट्रोड्यूस द फेमस पर्शियन फेस्टिवल ऑफ नवरोज. आत्ताच आपण पाहिलं नवरोज हे कोण सुरू केलेलं आहे, ए गियासुद्दीन बलबन, बी बुगरा खान, सी नासिरुद्दीन मोहम्मद आणि डी शमसुद्दीन कयुमर्स. तर याचं सुरू कोण केलेलं आहे, गियासुद्दीन बलबन याने. गियासुद्दीन बलबन नवरोज, सिजदा, पैबोस आणि पॉलिसी ऑफ आयर्न अँड ब्लड. चहलगानी जे इल्तुतमिशनं सुरू केलं तर त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी. हां, नेक्स्ट, विच रूलर वॉन्टेड टू बिल्ड द अलाई मिनार नियर कुतुब मिनार बट कुड नॉट कम्प्लीट इट. कुठल्या रूलरला अलाई मिनार ही मिनार बांधायची होती पण ती बांधू शकला नाही कुतुब मिनारच्या जवळ. तर ऑप्शन ए आहे अलाउद्दीन खिलजी, ऑप्शन बी आहे नासिरुद्दीन महमूद, ऑप्शन सी आहे इल्तुतमिश आणि ऑप्शन डी आहे रजिया सुलतान. तर याचा आन्सर काय, जर कुतुब मिनार कोण व्हिजिट केला असेल तर कुतुब मिनारच्या बाजूलाच एक स्टोरी म्हणजे एक रॉ स्ट्रक्चर एक त्याला एक कुतुब मिनारच्या डबल हाईटचा एक मिनार बांधायची होती. कोणाला तर अलाउद्दीन खिलजीला, पण तो त्याची डेथ झाल्या कारणानं तो बांधू शकला नाही. अलाउद्दीन खिलजी कधीपासून कधीपर्यंत रूल केलाय तर 1296 to 1316 या काळात अलाउद्दीन खिलजीनं रूल केलेला आहे. त्या अगोदर कोण होता, जलाउद्दीन खिलजी डायनेस्टीचा फाउंडर. नेक्स्ट काय, हु इस्टॅब्लिश्ड सेराई अदल पण म्हटलं जातं याला. हु इस्टॅब्लिश्ड सेराई अदल, अन एक्सक्लुझिव्ह मार्केट इन दिल्ली फॉर मॅन्युफॅक्चर अँड एक्सपोर्टेड गुड्स टू बी सोल्ड ॲट प्राइसेस फिक्स्ड बाय द ॲडमिनिस्ट्रेशन. सेराई अदल ही मार्केट इस्टॅब्लिश केलंय दिल्लीमध्ये, म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि एक्सपोर्ट करणं, मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स आणि एक्सपोर्ट ऑफ गुड्ससाठी. तर ते कोणी सुरू केलेले, ए कुतुबुद्दीन मुबारक शाह, बी मोहम्मद बिन तुगलक, सी अलाउद्दीन खिलजी आणि डी शेरशाह सुरी. तर कोण सुरू केलेलं आहे, अलाउद्दीन खिलजीनं याच सोबत म्हणजे सेराई अदल एक मार्केट सिस्टम एक व्यवस्थित म्हणजे जे मार्केटमध्ये स्कॅम व्हायचे ते रोखण्यासाठी कोण केलं, अलाउद्दीन खिलजीनं. त्यासोबतच काय सुरू केलं यानं, दाग सिस्टम, दाग अँड चेहरा. जे कमांडर होते ते काय करायचे, 100 सैनिक माझ्या अंडर काम करतात म्हणून फक्त 50च सैनिक घेऊन यायचे. तर चेहरा सिस्टम म्हणजे त्यांची आयडेंटिटी कार्ड तयार केले चेहरा सिस्टमनं. आणि दाग सिस्टम, जे घोडे होते घोड्यांना डॅगिंग सुरू केली, दाग द्यायला आयडेंटिटी करण्यासाठी, ते स्वतःच्या आर्मीतले घोडे असं दाखवण्यासाठी.
विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अ टाइप ऑफ टॅक्स इम्पोज्ड बाय दी स्टेट ड्युरिंग द रेन ऑफ अलाउद्दीन खिलजी. खालीलपैकी कुठला टॅक्स अलाउद्दीन खिलजीच्या रेनमध्ये इम्पोज केला जायचा नाही. तर ऑप्शन ए आहे टॅक्स ऑन हाऊसिंग, ऑप्शन बी आहे टॅक्स ऑन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ऑप्शन सी आहे टॅक्स ऑन कल्टिवेशन, ऑप्शन डी आहे टॅक्स ऑन कॅटल. तर यापैकी कुठला नाही केला जायचा, तर टॅक्स ऑन स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हा कोण अलाउद्दीन खिलजीच्या टाइममध्ये टॅक्स इम्पोज केला जायचा नाही. तर हे बाकीचे केले जायचे. खरज, खरज हा एक फॉर्मचा टॅक्स आहे. आणि परत चराई, चराई हे जे ग्रासलँड म्हणजे ग्रासवर चारण्यासाठी टॅक्स ऑन कॅटल हा चराई. आणि टॅक्स ऑन कल्टिवेशन काय, खरज. हे टॅक्सचे टाईप अलाउद्दीन खिलजीच्या टाइममध्ये होते. नेक्स्ट, हु अमॉंग द फॉलोइंग कन्स्ट्रक्टेड द गॅरिसन टाउन सिरी फॉर हिज सोल्जर्स. गॅरिसन टाउन सिरी हे सोल्जरसाठी कोणाच्या काळात बांधलं गेलं. ए कुतुबुद्दीन ऐबक, बी गियासुद्दीन तुगलक, सी अलाउद्दीन खिलजी आणि डी महमूद तुगलक. तर कोणाच्या काळामध्ये, अलाउद्दीन खिलजीच्या. अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये सिरी हे गॅरिसन टाउन म्हणजे तयार केलेलं. कशासाठी, तर जे मंगोल इन्व्हेजन होतं, मंगोल इन्व्हेट करायचे सारखे दिल्लीला, तर ते रोखण्यासाठी सिरी या ठिकाणी गॅरिसन ऑफ सोल्जर्स. आणि एकमेव राजा आहे म्हणजे दिल्ली सल्तनतचा ज्याच्या काळात स्टँडिंग आर्मी असायची. 1.5 लाखापर्यंतची स्टँडिंग आर्मी दिल्लीमध्ये सिच्युएटेड होती. कोणासाठी, मंगोलसाठी. कोणाच्या काळात, तर अलाउद्दीन खिलजीच्या काळात. नंतर इब्ने बतुता अ फेमस ट्रॅव्हलर वॉज अ नेटिव्ह ऑफ डॅश. इब्ने बतुता कुठला नेटिव्ह होता म्हणजे कुठल्या कंट्रीमधून आलेला. ऑप्शन ए इटली, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी मोरोक्को, ऑप्शन डी ग्रीस. तर इब्ने बतुता कुठून आलेला, तर मोरोक्कोन ट्रॅव्हलर होता, मोरोक्कोन. आणि कोणाच्या कोर्टमध्ये होता, तर MBT मोहम्मद बिन तुगलकच्या कोर्टमध्ये त्याला एक काय काझी म्हणून होता. काझी एक न्यायव्यवस्था चालवायचा मोहम्मद बिन तुगलक, त्याच्या अंडर हे काझी नावाचं पद होतं. ते ॲज अ जज म्हणून काम करण्यासाठी. कोण, तर आपला इब्ने बतुता, मोरोक्कोच. द फेमस मोरोक्कन ट्रॅव्हलर इब्ने बतुता केम टू इंडिया ड्युरिंग विच पिरियड. परत सेम क्वेश्चन्स आहेत, फक्त रिपिटेशन आहे वेगवेगळ्या टाईपमध्ये. जे शिफ्ट 1 मध्ये विचारले तेच शिफ्ट 2मध्ये पण तसेच क्वेश्चन्स आहेत. ते आपण फक्त पाहून घ्यायचे. कोणाच्या काळामध्ये आलता इब्ने बतुता, तर दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतचा काळ कधीपासून आहे, तर स्लेव डायनेस्टीपासून सुरू होते दिल्ली सल्तनत. स्लेव डायनेस्टीपासून एंड कधी झाला, तर जेव्हा बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला 1526 मध्ये, बॅटल ऑफ पानिपत. नेक्स्ट, विच एम्परर शिफ्टेड हिज कॅपिटल फ्रॉम दिल्ली टू दौलताबाद. दिल्लीवरून दौलताबादला कॅपिटल कुठल्या एम्पररने शिफ्ट केली. ऑप्शन ए महमूद गौरी, ऑप्शन बी मोहम्मद बिन तुगलक, ऑप्शन सी अलाउद्दीन खिलजी आणि ऑप्शन डी फिरोज शाह तुगलक. तर कोणाच्या काळामध्ये केलेली, तर महमूद बिन तुगलक याच्या काळामध्ये दिल्लीवरून आपल्या दौलताबाद किंवा देवगिरीला कॅपिटल शिफ्ट केलेली. नेक्स्ट काय, द नोटेड ट्रॅव्हलर अँड रायटर मोहम्मद इब्ने बतुता हु ट्रॅव्हल्ड टू मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया इन द 14th century बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. सेम क्वेश्चन्स परत एकदा तीन क्वेश्चन्स आले असेच. तर कुठल्या कंट्रीचा होता, मोरोक्कोचा. हुज रेन सॉ द लार्जेस्ट एक्सटेन्शन ऑफ दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतचं लार्जेस्ट एक्सटेन्शन कोणाच्या काळामध्ये झालेलं. ए मोहम्मद बिन तुगलक, बी अलाउद्दीन खिलजी, सी सिकंदर लोधी आणि डी गियासुद्दीन बलबन. तर कोणाच्या काळामध्ये झालेलं, तर मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये झालेलं. आता डायनेस्टीचं एकदा पाहून घेऊ. डायनेस्टी कधीपासून कधीपर्यंत आहेत. पहिली डायनेस्टी कुठली, स्लेव डायनेस्टी. स्लेव किंवा यालाच काय म्हणतात, मामलुक डायनेस्टी. मामलुक डायनेस्टी कधीपासून कधीपर्यंत आहे, तर 1206 टू 1290. 1290 पर्यंत मामलुक किंवा स्लेव डायनेस्टी होती. नंतर खिलजी, अलाउद्दीन खिलजीची डायनेस्टी. खिलजी डायनेस्टी कधीपासून कधीपर्यंत, तर 1290 टू 1320 ही झाली काय, खिलजी डायनेस्टी. नंतर तुगलक डायनेस्टी कधीपासून कधीपर्यंत, 1320 टू 1414. नंतर तुगलकच्या नंतर सईद डायनेस्टी कधी, 1414 पासून 1451. नंतर सईद नंतर लोधी 1451 टू 1526. जेव्हा इथं
फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत 1526 कोण डिफीट केलाय तर बाबरने इब्राहिम लोधीचा. आता स्लेव्ह डायनेस्टीचा फाउंडर कोण आहे तर कुतुबुद्दीन ऐबक. नंतर खिलजी डायनेस्टीचा फाउंडर तर कोण जलालुद्दीन खिलजी. नंतर तुगलक डायनेस्टीचा फाउंडर तर गियासुद्दीन तुगलक. सईद डायनेस्टीचा फाउंडर तर खिज्र खान. लोधी डायनेस्टीचा फाउंडर बेहलोल लोधी. हे लक्षात ठेवायचंय. यापैकी फाउंडरवर क्वेश्चन 100% पडेल. पुढचा काय इन दी 14th century इंडिया हु यूज द टोकन करन्सी ऑफ चीप मेटल्स इन प्लेस ऑफ रेग्युलर करन्सीज ऑफ गोल्ड अँड सिल्वर. ऑप्शन ए अलाउद्दीन खिलजी, ऑप्शन बी जलालुद्दीन खिलजी, ऑप्शन सी फिरोज शाह तुगलक आणि ऑप्शन डी मोहम्मद बिन तुगलक. तर याचा आन्सर आहे मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलकच्या अशाच पॉलिसीमुळे त्याचा एकदम डिक्लाइन झालेला तुगलक काळामध्ये, म्हणजे पूर्ण करन्सी आणि इकॉनॉमीची डिग्रेडेशन झालेलं. तर मोहम्मद बिन तुगलकनं टोकन करन्सी आणि दुसरं काय तर कॅपिटल शिफ्ट केली कुठून दिल्लीवरून दौलताबाद किंवा देवगिरीला. मोहम्मद बिन तुगलक टोकन करन्सी. हु फाउंडेड द सिटी ऑफ आग्रा. आग्रा सिटी कोण फाउंड केली. ए आलमशहा, बी सिकंदर लोधी, सी इब्राहिम लोधी आणि डी बेहलोल लोधी. तर आग्रा सिटी फाउंड केलेली आहे सिकंदर लोधी याने. कधी 1506 मध्ये आग्रा जे ताजमहल आपलं 7 वंडर्स पैकी एक आहे ती सिटी सिकंदर लोधी याने फाउंड केलेली आहे. When did बाबर डिफिटेड इब्राहिम लोधी. बाबरने इब्राहिम लोधीचा डिफीट कधी केलेला आहे. ए 1526, बी 1628, सी 1739 आणि डी 1761. तर बाबरने इब्राहिम लोधीचा डिफीट 1526 आताच पाहिलं आपण. कुठलं फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. सेकंड बॅटल कधी झालेली आहे. सेकंड बॅटल झालेली आहे अकबर आणि हेमूची. अकबर ही होती बाबर अँड इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी. सेकंड बॅटल मध्ये कोण अकबर अँड हेमू. अकबर अँड आणि थर्ड बॅटल कोणाकोणात आहे तर 1761 ही झाली 1526. पहिली 1526, सेकंड 1556 आणि थर्ड 1761. तर मराठा थर्ड बॅटल मराठा अँड अहमद शाह अब्दाली ही थर्ड बॅटल 1761. तर या बॅटल लक्षात ठेवायच्यात. या बॅटलवर क्वेश्चन्स असणार आहेत. फर्स्ट बॅटल मग कधी बाबरनं डिफीट केला इब्राहिम लोधीचा 1526 मध्ये. हा नेक्स्ट तुझके बाबरी और बाबरनामा वॉज ओरिजिनली रिटन इन. तुझके बाबरी किंवा बाबरनामा कुठल्या लँग्वेज मध्ये सुरुवातीला लिहिलेला तर ए पर्शियन, बी चगताई, सी हिंदी आणि डी उर्दू. हे मुघल कुठले तर स्वतःचा टर्क ओरिजिन सांगतात टर्किश होते. तर चगताई ही लँग्वेज होती पहिले मुघलांची. चगताई टर्किश लँग्वेज आहे टर्किश. तर बाबरनामा काय बाबरनामा किंवा तुझुके बाबरी ही बाबरची ऑटोबायोग्राफी. बायोग्राफी नाही त्यानं स्वतः लिहिले तुझुके बाबरी किंवा बाबरनामा ऑटोबायोग्राफी. तर पर्शियन नंतर कोर्टमध्ये आली पहिले चगताई होती. हा तुलुगामा काय आहे तर ए टॅक्स इम्पोज्ड बाय जहांगीर, बी मिलिटरी स्ट्रॅटेजी युज्ड बाय बाबर, सी वॉटर कॉन्झर्वेशन मेथड युज्ड बाय अकबर आणि डी पनिशमेंट गिव्हन टू क्रिमिनल्स बाय जहांगीर. तर काय आहे तुलुगामा आहे एक मिलिटरी स्ट्रॅटेजी युज्ड बाय बाबर. ही स्ट्रॅटेजी वापरून त्यानं इब्राहिम लोधीचा पराभव केलेला आहे. तर तुलुगामा काय तर 3 फ्लँक्स मध्ये आर्मीचं डिव्हिजन आहे राईट लेफ्ट आणि सेंटर. काय करायचं दोन्ही फ्लँक राईट आणि लेफ्ट वाल्या त्या अपोजिट जी एनिमी आर्मी त्याच्या साईडनं लावायच्या आणि एनिमीला सर्कल करायचं. एनसर्कल करून त्याचा डिफीट केलेला त्यानं इब्राहिम लोधीचा. तुलुगामा मिलिटरी स्ट्रॅटेजी युज्ड बाय बाबर. हा व्हॉट इज द रिअल नेम ऑफ बाबर. बाबरचं खरं नाव काय. ए सलीम, बी खुर्रम, सी नासिरुद्दीन आणि डी झहीरुद्दीन. तर त्याचं नाव काय झहीरुद्दीन बाबर. झहीरुद्दीन बाबर. हा
हुमायूनामा इज रिटन बाय, हुमायूनामा कोण लिहिलेला आहे? ए अकबर, बी नूरजहां, सी गुलबदन बेगम आणि डी बाबर. हुमायूनामा, हुमायूनामा काय हुमायूची बायोग्राफी आहे, ती कोण लिहिलेली आहे? गुलबदन बेगम. गुलबदन बेगम कोण आहे? तर हुमायूची सिस्टर आहे, बाबरची मुलगी आहे. गुलबदन बेगम, हुमायूनामा आणि हुमायूं टॉम्ब पण कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं तर गुलबदन बेगमनं, आणि त्यासाठी स्पॉन्सरशिप कोण दिली? तर अकबरनं. Who built the Shahi Royal Road to strengthen and consolidate his empire from the Indus Valley to Sonar Valley in Bengal, and it was renamed the Grand Trunk Road during the British period. Grand Trunk Road. हे जीटी रोड म्हणजे ग्रँड ट्रंक रोड आहे. ग्रँड ट्रंक रोड कुठून कुठपर्यंत आहे? तर इंडस व्हॅली पासून सोनार व्हॅली इन बेंगॉल पर्यंत आहे. तर हा कोण कन्स्ट्रक्ट केलेला आहे? तर कोणाच्या एम्पायरच्या ड्युरिंग होतं? तर हे होतं ऑप्शन ए आहे शेरशाह सुरी, ऑप्शन बी आहे बहादूर शाह जफर, ऑप्शन सी आहे आलम शाह आणि ऑप्शन डी औरंगजेब. तर कोणाच्या काळात होतं हे? तर शेरशाह सुरीच्या काळात. कुठला? ग्रँड ट्रंक रोड, इंडस व्हॅली पासून सोनार व्हॅली ते बेंगॉल पर्यंत, त्याला शाही रोड म्हणायच्या अगोदर. परत हुमायूनामा प्रोव्हाइड्स अ ग्लिम्स इनटू द वर्ल्ड ऑफ मुघल्स. हु रोड दिस बुक? परत सेम क्वेश्चन रिपीटेशन आहे. काय? ऑप्शन ए अबुल फजल, ऑप्शन बी गुलबदन बेगम, ऑप्शन सी नादिरा, ऑप्शन डी जहानारा बेगम. हे क्वेश्चन टाकतो कशासाठी? तर रिपीटेशन चेक करा एकदा. पहिली शिफ्ट कुठली ही? आता ही इव्हिनिंग शिफ्ट आहे, तो तर 1 तारखेचा वगैरे क्वेश्चन होता, हा 13 तारखेला रिपीट झालाय परत. तर शिफ्टचे क्वेश्चन ऑनलाईन चेक करायचे एक्झामला जायच्या अगोदर. तर हुमायूनामा कोण आहे? गुलबदन बेगम. हु बिल्ड द शाही रोड कनेक्टिंग इंडस व्हॅली टू सोनार व्हॅली? सेम. परत हुमायूं, अकबर, शहाजहां, शेरशाह सुरी. तर कोण बिल्ड केलाय? शेरशाह सुरीने. हा, व्हेन डिड अकबर बिकम द एम्परर? ए 1560 AD, ए बी 1550 AD, सी 1552 AD, डी 1556 AD. तर याचा आन्सर आहे 1556 AD. तर अकबर काय होतं? हुमायूचा 1539 AD मध्ये कोण? शेरशाह सुरी डिफीट करतो. त्यानं रूल केलाय कधी? 1550 पर्यंत. आणि परत हुमायूं होतो, म्हणजे शेरशाह सुरीचा मृत्यू होतो 1546 मध्ये. आणि परत त्याचे जे पुढची जनरेशन असते ते रूल करतात दिल्लीला 6 वर्ष 1550 पर्यंत, 51 पर्यंत. तर नंतर कोण? हुमायूं होतो. हुमायूं 5 वर्षासाठी किंग राहतो आणि तो लायब्ररीच्या सीडीवरून पडून त्याचा मृत्यू होतो. आणि परत मग रूल कोण करतं 1556 पासून? अकबर. द बुलंद दरवाजा ॲट फतेपूर सिक्री वॉज इरेक्टेड बाय अकबर टू सेलिब्रेट हिज कॉन्क्वेस्ट ऑफ डॅश. ए बेंगॉल, बी मेवार, सी काश्मीर आणि डी गुजरात. अकबरनं बुलंद दरवाजा जो फतेपूर सिक्रीला बांधलेला आहे तो कुठल्या कॉन्क्वेस्टसाठी बांधलेला आहे? म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी कॉन्क्वेस्ट. तर गुजरातची कॉन्क्वेस्ट जिंकल्यानंतर अकबरनं फतेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा बांधलेला आहे. हां, परत हु बिल्ड द बुलंद दरवाजा विच इज लोकेटेड इन फतेपूर सिक्री? फक्त क्वेश्चन चेंज केलेला आहे. पहिल्यांदा अकबरनं केलेला कुठे? तर आता कुठली कॉन्क्वेस्ट हे करण्यासाठी होता? गुजरातची. आता कोण बिल्ड केलेला आहे? तर अकबर. आन्सर बघा, अकबर, नूरजहां, बाबर आणि शहाजहां. तर आन्सर काय याचं? बुलंद दरवाजा अकबर. गुजरातची कॉन्क्वेस्ट सेलिब्रेट करण्यासाठी. हां, परत सेम क्वेश्चन. टू कमेमोरेट हिज विक्ट्री ओव्हर गुजरात अकबर बिल्ट गेट ऑफ मॅग्निफिसन्स, द हायेस्ट गेटवे ऑफ इंडिया ऑफ फतेपूर सिक्री. व्हॉट इज अनदर नेम फॉर दिस गेटवे? तर ए गेटवे ऑफ इंडिया, बी बुलंद दरवाजा, सी काश्मीरी गेट, डी इंडिया गेट. तर फक्त लँग्वेज चेंज करतात क्वेश्चन्सची, सेम क्वेश्चन्स आहेत. आन्सर काय? बुलंद दरवाजा. काय? गेट ऑफ मॅग्निफिसन्स. हां, रेड फोर्ट ऑफ आग्रा वॉज फाउंडेड बाय विच मुघल एम्परर? रेड फोर्ट ऑफ आग्रा. ए जहांगीर, बी शहाजहां, सी बहादूर शाह जफर आणि डी अकबर. आता रेड फोर्ट दोन आहेत, रेड फोर्ट ऑफ दिल्ली आणि रेड फोर्ट ऑफ आग्रा. तर रेड फोर्ट ऑफ दिल्ली कोण केलेला आहे? तर शहाजहांने. आणि रेड फोर्ट ऑफ आग्रा, तर याचा आन्सर आहे अकबर. आग्र्याचा लाल किल्ला अकबरने बांधला आणि दिल्लीचा लाल किल्ला कोण? शहाजहांने.
विच क्वीन ऑफ अहमदनगर फॉट अगेन्स्ट एम्परर अकबर. अकबरच्या विरुद्ध अहमदनगरची कुठली क्वीन होती जिने लढाई केलेली आहे? तर ए रजिया सुलतान, बी दुर्गावती, सी रूपमती आणि डी चांद बीबी. तर कोण होतं? अहमदनगरची चांद बीबीने अकबरचा डिफीट केलेला आहे त्या लढाईमध्ये. म्हणजे पूर्ण 6-7 महिने बॅटल सुरू होते. त्या बॅटलमध्ये अकबरचा डिफीट झालेला आहे. शेवटी अकबरला लॉसेस रिकवर करण्यासाठी माघार घ्यावी लागली होती. द पंचमहल बिल्ड बाय अकबर इज सिच्युएटेड ॲट. पंचमहल अकबर जे बांधलेले ते कुठं सिच्युएटेड आहे? तर ए दिल्ली, बी अजमेर, सी फतेपूर सिक्री आणि डी आग्रा. अकबरने जेवढं काही बांधलेलं आहे ते एकतर फतेपूर सिक्रीला आहे आणि नाहीतर आग्र्याला आहे. तर फतेपूर सिक्रीला जास्त कन्स्ट्रक्शन आहे त्याचे. तर पंचमहल कुठे आहे? फतेपूर सिक्री. हु रोट ऐन अकबरी? इट इज द 16th century डिटेल्ड डॉक्युमेंट रेकॉर्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मुघल एम्पायर अंडर एम्परर अकबर. तर ऐन अकबरी कोण लिहिलेलं आहे 16th century मध्ये? ते मुघलांची एक पूर्ण डॉक्युमेंट आहे जे मुघल एम्पायर आणि ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती देतं. तर ए अब्दुल रहीम, बी मुल्ला शाह, सी अबुल फजल आणि डी हाजी इब्राहिम. तर कोण लिहिलेलं आहे? अबुल फजल. अबुल फजलनं काय लिहिले? ऐने अकबरी. आणि दुसरं बुक कुठलं आहे? अकबर नामा. अबुल फजल हा 9 जेम्स पैकी एक होता अकबरच्या. 9 जेम्स पैकी एक अबुल फजल. बाकीचे कोण? बिरबल, मानसिंग, परत टोडरमल, आपले तानसेन, हे सगळे 9 जेम्स पैकी. अजून 9 जेम्स कोणाच्या काळात होते? तर एन्शंट इंडियामध्ये चंद्रगुप्त सेकंड जो गुप्ता रूलर होता त्याच्या काळामध्ये पण 9 जेम्स आहेत त्याचे. आणि विजयनगर एम्पायरमध्ये 8 आहेत. 8 जेम्स आहेत. कोणाच्या काळात? कृष्णदेवराया. कृष्णदेवरायाचे 8 जेम्स आहेत. हु अमंग द फॉलोइंग वॉज ओनर्ड विथ द टायटल खाने खाना? तर ए अकबर, बी हुमायूं, सी शेरशाह सुरी आणि डी बायरम खान. तर खाने खाना टायटल अकबरनं बॅटल ऑफ पानिपत झाल्यानंतर बायरम खानला दिलेलं आहे. कारण हेमूचा डिफीट केलेला आहे त्यानं. हेमूचा डिफीट केल्यानंतर बायरम खानला खाने खाना. हु वॉज द रिव्हेन्यू मिनिस्टर ऑफ एम्परर अकबर? अकबरचा रिव्हेन्यू मिनिस्टर कोण होता? ए वजीर खान, बी टोडरमल, सी अबुल फजल आणि डी नूर जहां. तर रिव्हेन्यू मिनिस्टर कोण आहे अकबरचा? राजा टोडरमल. राजा टोडरमल यांनी शेरशाह सुरीच्या काळात पण अकबरनं ॲज इट इज कॉपी केलेलं. काय? तर शेरशाह सुरीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं राजा टोडरमलांनी काय तर दहशाला सिस्टम म्हणजे 10 वर्षातून एकदा टॅक्स म्हणजे 10 वर्षाचं पूर्ण सर्वे करायचे हे जमिनींचा आणि त्याचा म्हणजे ॲव्हरेज काढून त्यातून टॅक्सचं एक रूप तयार केलं. ते कोण? राजा टोडरमल यांनी. नेक्स्ट. इन विच इयर इबादत खाना हाऊस ऑफ वर्शिप वॉज इरेक्टेड बाय अकबर? ए 1675, बी 1579, सी 1575 अँड डी 1679. फॅक्च्युअली बाउन्सर जाणारे हा इबादत खाना कधी? तर इयर डायरेक्ट पाठ पाहिजे. कधी केलेलं आहे इबादत खाना अकबरनं? तर 1575. 1575. 1575 या वर्षी अकबरनं इबादत खाना हाऊस ऑफ वर्शिप हे बांधलेलं आहे. द दीने इलाही लिटरल मिनिंग काय होतं याचा? रिलिजन ऑफ गॉड. वॉज सिंक्रेटिक रिलिजन प्रोपाउंडेड बाय. दीने इलाही हा रिलिजन कोण सुरू केलता? ए बाबर, बी जहांगीर, सी औरंगजेब आणि डी अकबर. तर दीने इलाही हा रिलिजन त्याचा वेगळा मुस्लिम म्हणजे इस्लाम धर्मापेक्षा वेगळा रिलिजन कोण सुरू केलाय? तर अकबरने. दीने इलाही रिलिजन ऑफ गॉड. पुढचा. तानसेन द फेमस सिंगर ऑफ मुघल एरा इज असोसिएटेड विथ विच इंडियन म्युझिक फॉर्म? तर तानसेन मुघल एरामध्ये अकबरच्या काळामध्ये होते, नंतर सलीमच्या काळामध्ये पण होते. हे कधी जॉईन झाले ते अकबरला? 1562 मध्ये. तर हे कुठलं म्युझिकल फॉर्म म्हणजे प्रोपाउंड केलं यांनी म्हणजे सुरू केलं? ए कार्नाटिक, बी ठुमरी, सी खयाल आणि डी ध्रुपद. तर कुठलं? ध्रुपद हे म्युझिकल फॉर्म तानसेन यांनी सुरू केलं. ध्रुपद लक्षात ठेवायचा. हा क्वेश्चन सगळ्या एक्झामला असतो, कुठलीही एक्झाम असू द्या. तानसेन कुठलं? तर ध्रुपद.
तख्ते अकबरी प्लॅटफॉर्म ऑन विच अकबर वॉज क्राउंड ॲज एम्परर लाईज इन विच स्टेट? तर ए राजस्थान, बी पंजाब, सी हरियाणा आणि डी उत्तर प्रदेश. तर तख्ते अकबरी हा प्लॅटफॉर्म आहे एक. तर अकबरने त्यावर स्वतःला क्राऊन म्हणजे अकबरच्या आईने त्याला क्राऊन केलं, म्हणजे कुठल्या क्राऊन केलं त्याला म्हणजे शपथ दिली ती राजाची. तर ते कुठल्या स्टेटमध्ये? तर खालीलपैकी कुठली स्टेट आहे? तर पंजाबमध्ये. जेव्हा हुमायूंची डेथ झाली तेव्हा अकबर आणि त्याची आई सिंधमध्ये होते. सिंधमधून जेव्हा त्यांना कळलं की कोणाची, हुमायूंची, त्याच्या वडिलाची डेथ झाली आहे, तर ते पंजाबला आले. पंजाबलाच त्यांना कळलं की हेमू वगैरेने दिल्ली पूर्ण कॅप्चर केलेली आहे, तर तिथं पंजाबमध्ये याला क्राऊन करतात अकबरला. 13-14 वर्षाचा असतो अकबर फक्त. हू अमॉंग द फॉलोइंग वॉज वन ऑफ द फायनेस्ट कॅलिग्राफर्स ॲट अकबर्स कोर्ट हू वॉज ऑनर्ड विथ द टायटल जमीन कलम गोल्डन पेन? म्हणजे अकबरच्या कोर्टमध्ये एक कॅलिग्राफर होता, त्याला जमीन कलम किंवा गोल्डन पेन या टायटलनं नवाजलं गेलं. तर तो कोण होता? ए अबुल फजल, बी दसवंत, सी मेहमूद हुसेन आणि डी बसवन. तर हे कन्फ्यूज होऊ शकतं. अबुल फजल नाहीये, अबुल फजलनं ऐने अकबर याने अकबरनामा लिहिलेले, पण तो गोल्डन कलम म्हणजे जमीन कलम किंवा गोल्डन पेन नाहीये. तर कोण आहे? मोहम्मद हुसेन. मोहम्मद हुसेन हा गोल्डन पेन किंवा जमीन कलम आहे. हां, डॅश वॉज बायरम खान सन हू बिकेम अन इम्पॉर्टंट पर्सन इन अकबर्स कोर्ट? बायरम खानचा मुलगा आहे तो जो अकबरच्या कोर्टमध्ये एक इम्पॉर्टंट नोबल झाला, तो कोण आहे? ए अमीर खुसरो, बी अबुल फजल, सी अब्दुल रहीम खाने खाना आणि डी बिरबल. तर कोण आहे हा? अब्दुल रहीम खाने खाना. हा पण 9 जेम्स पैकी एक होता. अकबरच्या कोर्टमध्ये जे 9 जेम्स होते, बायरम खानचा मुलगा कोण? अब्दुल रहीम खाने खाना. हा पण 9 जेम्स पैकी एक होता. नवरत्न. व्हॉट वॉज अकबर्स आयडिया ऑफ सुलेकुल? सुलेकुल ही अकबरची कशाबद्दल आयडिया होती? ए युनिव्हर्सल पीस, बी रिलिजियस इक्वालिटी, सी इंटॉलरन्स टुवर्ड्स इन्व्हेडर्स आणि डी जेंडर जस्टिस. तर याचा आन्सर काय? सुलेकुल. सुल म्हणजे काय? तर पीस, युनिव्हर्सल पीस. हे अकबरनं सुरू केलं. सुलेकुल, युनिव्हर्सल पीस. हां, नेक्स्ट. वेअर वॉज द फर्स्ट ब्रिटिश प्रेसिडेन्सी इस्टॅब्लिश्ड इन इंडिया? पहिली ब्रिटिश प्रेसिडेन्सी इंडियामध्ये कुठे इस्टॅब्लिश झाली? ए सुरत, बी गोवा, सी कोलकाता, डी मुंबई. तर पहिली प्रेसिडेन्सी कुठं? तर सुरतमध्ये. इंग्रज कधी आलते इंडियामध्ये? 1608 मध्ये. कोण आलतं? कॅप्टन हॉकिन्स पहिला आलेला 1608 मध्ये. त्याला पोर्तुगीजांनी जहांगीरच्या कोर्टमध्ये जाण्यापासून रोखलेलं, म्हणून त्याला पहिल्यांदा म्हणजे फॅक्टरी इस्टॅब्लिश करता आली नाही. नंतर आले थॉमस रोनी काय केलं? गुजरातच्या कोस्टला पोर्तुगीजांचा डिफीट केला. ते कळलं जहांगीरला. जहांगीरच्या नजरेत तो एकदम उंच इमेज झाली त्याची. मग त्याला 1611 मध्ये परमिशन दिली, काय? सुरतला फॅक्टरी इस्टॅब्लिश करायची. तर कुठं? 1613 मध्ये मग इस्टॅब्लिश केली. 1613. आणि त्यांची ट्रेडिंग पोस्ट होती. फर्स्ट फॅक्टरी म्हटलं, फर्स्ट फॅक्टरी ऑफ इंग्लिश, तर सुरत. फर्स्ट फॅक्टरी सुरत 1613. आणि फर्स्ट ट्रेडिंग पोस्ट, पहिली ट्रेडिंग पोस्ट कुठे होती? 1611 मध्ये. ट्रेडिंग पोस्ट आणि फॅक्टरी मधला डिफरन्स लक्षात घ्या. ट्रेडिंग पोस्ट कुठे आहे? तर मसुलीपट्टनम इन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मधलं मसुलीपट्टनम मध्ये पहिली ट्रेडिंग पोस्ट आहे. कोणाची? इंग्रजांची. आणि पहिली फॅक्टरी कधी? तर 1613 मध्ये सुरतमध्ये. आणि कोण दिली परमिशन? तर जहांगीरने. जहांगीर कोण? अकबरचा मुलगा. 1605 मध्ये अकबरची डेथ झाल्यानंतर क्राऊन केलेलं त्यालाच सलीम म्हणायचे, जहांगीर. हू अमॉंग द फॉलोइंग मुघल रूलर्स ऑफ इंडिया गेव परमिशन टू द ब्रिटिश टू इस्टॅब्लिश दिअर फर्स्ट फॅक्टरी इन सुरत? ते चालू परत काय? खालीलपैकी कुठल्या मुघल रूलरनं ब्रिटिशांना पहिली फॅक्टरी सुरतमध्ये इस्टॅब्लिश करण्यासाठी परमिशन दिलेली आहे? ए औरंगजेब, बी जहांगीर, सी बहादूर शाह जफर आणि डी शहाजहा. तर कोण दिलेली आहे? जहांगीरनं परमिशन दिलेली इंग्रजांना पहिली फॅक्टरी सुरतला इस्टॅब्लिश करण्यासाठी. हां, नेक्स्ट. अराउंड विच इयर डिड द कन्स्ट्रक्शन ऑफ ताजमहल कॉम्प्लेक्स बिगिन? ताजमहलचं कन्स्ट्रक्शन कधी सुरुवात झाली ताजमहलच्या कन्स्ट्रक्शनला? ए 1641, बी 1651, सी 1632 आणि डी 1621. तर ताजमहलच्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात झाली
1632 मध्ये. आणि कोण केली तर शहाजहाने. 1632 ते 1648. 1648 ला ताजमहलचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होतंय नाही होतंय तोपर्यंत लगेच त्यानं काय रेड फोर्टच्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली. 1648 ते 1656. 1656 मध्ये रेड फोर्टला राहायला गेल्यानंतर त्याला मस्जिद नव्हती जवळपास कुठली. मग 1656 मध्ये त्यानं जामा मस्जिदचं कन्स्ट्रक्शन केलं. कुठं तर दिल्लीमध्ये. जामा मस्जिद दिल्ली कोणी तर शहाजहा. आणि जामा मस्जिद कुठली आग्र्यामधली कोण अकबर. लक्षात घ्यायचे दोन्ही डिफरन्स आहे. रेड फोर्ट आग्र्याचा कोण अकबर. रेड फोर्ट दिल्लीचा कोण शहाजहा. आणि जामा मस्जिद आग्र्याची कोण अकबर. आणि जामा मस्जिद दिल्लीची शहाजहा. इन विच इयर वॉज द कन्स्ट्रक्शन ऑफ जामा मस्जिद ऑफ दिल्ली कम्प्लिटेड. म्हणजे जामा मस्जिदचं कन्स्ट्रक्शन कधी कम्प्लीट झालं दिल्लीचं. ए 1652, बी 1653, सी 1655 आणि डी 1656. आता सांगितलं 1656 काय जामा मस्जिदचं कन्स्ट्रक्शन. शहाजहान्स डॉटर हु पार्टिसिपेटेड इन मेनी आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स ऑफ द न्यू कॅपिटल ऑफ शहाजहाबाद. म्हणजे दिल्लीचं अगोदर नाव काय होतं. दिल्लीमध्ये 5 सिटीज आहेत त्यापैकी शहाजहाबाद म्हणजे दिल्लीचं जुनं नाव शहाजहाबाद. कोणाच्या शहाजहानच्या काळात. तर कोण होती म्हणजे जिनं आर्किटेक्चरल जे प्रोजेक्ट होते शहाजहाचे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केली. ए जहाआरा, बी गुलबदन बेगम, सी बेगम इशरत आणि डी रोशन आरा. तर कोण होती जहाआरा. जहाआरा ही शहाजहाची मुलगी जिनं आर्किटेक्चरमध्ये पार्टिसिपेट केली आर्किटेक्चरल प्रोजेक्टमध्ये. गुलबदन बेगम कोण. गुलबदन बेगम कोणाची बाबरची मुलगी आहे. गुलबदन बेगम जिनं हुमायूं नामा ही हुमायूंची बायोग्राफी लिहिलेली. आणि कोणतं हुमायूं टोम. हुमायूं टोमचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलेलं. नेक्स्ट काय विच मुघल मॉन्युमेंट वॉज डेझिग्नेटेड बाय उस्ताद अहमद लाहोरी अँड डिक्लेअर्ड अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट इन 1983. उस्ताद अहमद लाहोरींनी एक मॉन्युमेंटची डिझाईन दिलेली आहे आणि त्याला 1983 मध्ये युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट असं डेझिग्नेशन मिळालंय. ते कुठले. ए रेड फोर्ट, बी ताजमहल, सी आग्रा फोर्ट आणि डी हुमायूं टोम. तर ताजमहलची डिझाईन ही उस्ताद अहमद लाहोरी यांनी दिलेली आहे. ताजमहलची डिझाईन कोण उस्ताद अहमद लाहोरी. हा इन विच इंडियन फोर्ट वुड यू फाइंड द मुझम्मन बुर्ज. मुझम्मन बुर्ज खालीलपैकी कुठल्या भारताच्या म्हणजे किल्ल्यामध्ये सापडतो. ए गोलकोंडा फोर्ट, बी फतेपूर सिक्री फोर्ट, सी रेड फोर्ट ऑफ आग्रा आणि डी रेड फोर्ट ऑफ दिल्ली. तर कुठं मिळतो रेड फोर्ट ऑफ आग्रा. रेड फोर्ट ऑफ आग्रामध्ये काय मुझम्मन बुर्ज हे रेड फोर्ट ऑफ आग्रा. रेड फोर्ट ऑफ आग्राचं कन्स्ट्रक्शन कोण केलंय तर अकबर. रेड फोर्ट ऑफ दिल्ली कोण तर शहाजहा. फतेपूर सिक्री फोर्ट फतेपूर सिक्रीचा फोर्ट परत अकबर. पंचमहल पंचमहलचं पण अकबर. जामा मस्जिद ऑफ आग्रा अकबर. जामा मस्जिद ऑफ दिल्ली शहाजहा. विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट बिल्ड बाय शहाजहा. शहाजहानं खालीलपैकी काय बांधलेलं नाही. ए बुलंद दरवाजा, बी शालीमार बाग शालीमार गार्डन्स, सी रेड फोर्ट ऑफ दिल्ली आणि डी जामा मस्जिद ऑफ दिल्ली. तर खालीलपैकी काही नाही. तर पहिल्या 2-3 MCQ मध्ये होतं काय बुलंद दरवाजा. बुलंद दरवाजा कोण तर अकबरनं बांधलेला आहे. कशासाठी गुजरातची विक्ट्री म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी ते बुलंद दरवाजा. शालीमार बाग कुठे आहेत. शालीमार गार्डन आहेत. एक आहे लाहोरला आणि दुसरी श्रीनगरला. 2 गार्डन शालीमारचे लाहोर आणि श्रीनगर. रेड फोर्ट ऑफ दिल्ली शहाजहा आणि जामा मस्जिद ऑफ दिल्ली शहाजहा. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग किंग्स वॉज सेंड बाय औरंगजेब टू फाईट अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी कुठला किंग औरंगजेबनं पाठवलेला. कुठला कमांडर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट लढाई करण्यासाठी पाठवलेला. ए जयसिंग, बी मानसिंग, सी बहादूर शाह जफर आणि डी आदिल शाह. तर कोणाला पाठवलेलं तर मिर्झा राजे जयसिंग यांना. त्यातून कुठली झाली तर ट्रिटी ऑफ पुरंदर. ट्रिटी ऑफ पुरंदर त्यामध्ये 23 फोर्ट शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेले. ट्रिटी ऑफ पुरंदर. हु वॉज ऑल्सो नोन ॲज राबिया उद दुर्रानी. राबिया उद दुर्रानी कोणाला म्हटलं जायचं. ए जगत गोसाई, बी दिलरस बानू बेगम, सी अस्मत बेगम आणि डी नूरजहा. खालीलपैकी राबिया उद दुर्रानी हे एक टायटल आहे.
पॉस्ट्युमसली दिलेलं एका क्वीनला, राजाच्या, कुठल्या तर दिलरस बानू बेगम यांना. दिलरस बानू बेगम कोण आहेत तर औरंगजेबची वाईफ दिलरस बानू बेगम. त्याने मग त्यांच्यासाठी कुठलं एक हे बांधलेलं औरंगजेब नव्हतं, औरंगजेबच्या मुलानं, कुठलं तर बीबी का मकबरा. बीबी का मकबरा कुठे आहे तर आपल्या संभाजीनगरमध्ये. बीबी का मकबरा कोणासाठी तर राबिया उद्दुरानी, तिला टायटल पॉस्ट्युमसली दिलेलं आहे तिची डेथ झाल्यानंतर. काय दिलरस बानू बेगमला राबिया उद्दुरानी, आणि तिच्या मेमरीमध्ये काय बीबी का मकबरा बांधलेला, औरंगजेबची वाईफ आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट औरंगजेब इज इनकरेक्ट. औरंगजेब बद्दल खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ए औरंगजेब्स डेथ लेड टू द कोलॅप्स ऑफ मुघल एम्पायर इन मिड 18th century. B he was known as Alamgir. C he was the second son of Shah Jahan and Mumtaz Mahal. D in his struggle for power Aurangzeb decisively defeated his brother Dara in the battle and confined his father in his own palace at Agra. तर खालीलपैकी कुठलं इनकरेक्ट आहे तर 3 बरोबर आहेत, ए बी आणि डी. आणि ही वॉज सेकंड सन ऑफ शहाजहान अँड मुमताज महल, तर सेकंड नाही तर थर्ड सन होता तो. औरंगजेब शहाजहान आणि मुमताज महलचा थर्ड सन. आणि बाकी बरोबर आहे. त्याच्या डेथ नंतर कधी म्हणजे मिड 18th century मध्ये मुघल एम्पायर कोलॅप्स झालं. परत काय आलमगीर म्हणून त्याला आलमगीर म्हणून संबोधलं जायचं, म्हटलं जायचं. आणि नंतर काय तर औरंगजेबची पॉवर काय म्हणजे त्यानं दाराचा डिफीट केल्यानंतर आणि शहाजहाला त्यानं कैद केलं आग्र्याच्या फोर्टमध्ये. त्याच्यानंतर स्वतःकडे पॉवर घेतली त्यानं. पुढचा विच सिख गुरु इस्टॅब्लिश द खालसा पंथ. खालसा पंथ खालीलपैकी कुठल्या सिख गुरूंनी इस्टॅब्लिश केलाय. ए श्री गुरु तेग बहादूरजी, बी श्री गुरु गोविंदजी, सी श्री गुरु हरगोविंदजी आणि डी श्री गुरु नानकजी. तर खालसा पंथ, तर खालसा पंथ कोणी इस्टॅब्लिश केलाय तर श्री गुरु गोविंद सिंगजी. गुरु गोविंद सिंगांची डेथ कुठं झाली तर आपल्या नांदेड इथं. हां, ॲट विच सिख गुरुज इन्व्हिटेशन डिड द सुफी सेंट हजरत मिया मीर ले द फाउंडेशन स्टोन ऑफ गोल्डन टेम्पल. कोणत्या सिख गुरूंच्या सांगण्यावरून हजरत मिया मीर यांनी गोल्डन टेम्पल, जे आपलं सुवर्ण मंदिर आहे, ज्याला हरमंदिर साहिब असं म्हटलं जातं अमृतसरचं, तर त्याचा फाउंडेशन स्टोन ठेवलेला आहे. तर कुठल्या सिख गुरूंच्या सांगण्यावरून. ए श्री गुरु तेग बहादूरजी, बी श्री गुरु हरगोविंदजी, सी श्री गुरु हररायजी आणि डी श्री गुरु अर्जन देवजी. तर कुठल्या गुरूंच्या सांगण्यावरून ठेवलेले तर श्री गुरु अर्जन देवजी यांच्या सांगण्यावरून. यांनी काय केले तर आदिग्रंथ जे गुरु ग्रंथ साहिब आहे त्याचं पूर्ण कंपॅरिझन कंपोज केलेलं आहे, पूर्ण गुरु ग्रंथ साहिब. रामदासांनी काय केले गुरु रामदासांनी तर अमृतसर सिटी स्थापन केलेली, अमृतसर पूर्ण सिटी वसवलेली आहे. हां, नेक्स्ट काय श्री गुरु नानक देवजी वॉज बॉर्न इन राय भोईकी तलवंडी प्रेझेंट डे नानकाना साहिब. कुठल्या इयरमध्ये तर श्री गुरु नानकजींचा जन्म कधी झाला असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो. काय ए 1469, बी 1465, सी 1456 आणि डी 1539. गुरु गोविंद सिंगांचा बर्थ कधी तर 1469. आता फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, हे रट्टा मारायचे काही नाही. गुरु नानकजी पहिले सिख गुरु, 10 गुरु झालेले. शेवटचे कुठले श्री गुरु गोविंद सिंगजी. त्यानंतर गुरु नाही, त्यांचा कोणता ग्रंथच कुठला तर गुरु ग्रंथ साहिब, हाच त्यांचा आता गुरु म्हटलं जातं. श्री गुरु गोविंद सिंगजी फाउंडेड द खालसा पंथ इन द इयर. गुरु गोविंद सिंगांनी खालसा पंथ कुठल्या इयरमध्ये स्थापन केलेला आहे. आता अगोदर खालसा पंथ कोणी केला असा क्वेश्चन होता. आता खालसा पंथ गुरु गोविंद सिंगांनी कुठल्या इयरमध्ये स्थापन केला असं आहे. काय 1701, बी 1697, सी 1705 आणि डी 1699. कधी स्थापन केलेलं आहे 1699 मध्ये. यावेळेस कुठला मुघल राजा रूल करत होता तर औरंगजेब. औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्यांच्या 5 मुलांची डेथ केलेली आहे, म्हणजे मारलेले त्यांच्या 5 मुलांना. शेवटचे 2 लहान होते, त्यांना तर पूर्ण भिंतीमध्ये गाडलेलं आहे. कधी 1706 मध्ये, 1705-6 मध्ये. आणि 1706 मध्ये ते औरंगजेबाला भेटायला निघलेले इकडं आपल्या डेक्कनमध्ये. तेव्हा ते त्यांची भेट तर झाली नाही, पण 1708 मध्ये इथं आपल्या इथं नांदेडमध्येच अफगाणी नोबल्स होते, त्यांनी त्यांची हत्या केली. द फर्स्ट गुरु ऑफ सिख रिलीजन वॉज.
पहिले सिख रिलीजनचे गुरु कोण होते? ए श्री गुरु गोविंद सिंग जी, बी श्री गुरु नानक देव जी, सी श्री गुरु हरगोविंद सिंग जी, डी श्री गुरु रामदास जी. तर पहिले गुरु कोण? गुरु नानक जी, श्री गुरु नानक देव जी. हाँ, बंदा सिंग बहादूर मिलिटरी कमांडर ऑफ खालसा आर्मी वॉज एक्सिक्युटेड इन. बंदा सिंग बहादूरांची एक्सिक्युशन खालीलपैकी कुठल्या इयरमध्ये झाली? ए 1718, बी 1716, सी 1715 आणि डी 1717. तर यांचं एक्सिक्युशन झालं 1716 मध्ये, 1716 मध्ये. कोण केलं? तर राजा कोण होता तेव्हा? फारुख सियार. फारुख सियार हाच रिस्पॉन्सिबल होता ईस्ट इंडिया कंपनीला गोल्डन फरमान म्हणजे मॅग्ना कार्टा ऑफ ईस्ट इंडिया कंपनी दिलेला. यानं ट्रेड फ्री करून दिलेला ईस्ट इंडिया कंपनीला. त्यामुळेच त्यांची इकडं जास्त आवक झाली ब्रिटिशांची परत 1716 मध्ये. आणि बंदा सिंग बहादूरांनी स्वतःसाठी एक टायटल घेतलेलं. कुठलं? सच्चा पादशाह, द ट्रू किंग. फारुख सियार लक्षात ठेवा. गोल्डन फरमान आणि त्यालाच काय म्हणतात? मॅग्ना कार्टा ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. नेक्स्ट, हु लेड द फाउंडेशन स्टोन ऑफ द वर्ल्ड फेमस स्वर्ण मंदिर? गोल्डन टेम्पलचं फाउंडेशन स्टोन कोण 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 केलेलं? तर परत एकदा तोच क्वेश्चन आलाय. काय? ऑप्शन ए मेहमूदुल हसन, ऑप्शन बी मोहम्मद इक्बाल, ऑप्शन सी हजरत मियाँ मिर्जी आणि ऑप्शन डी अशरफ अली थानवी. तर हजरत मियाँ मीर यांनी गोल्डन टेम्पलचा फाउंडेशन स्टोन ले केलेला आहे. द मैसूरू पॅलेस इन कर्नाटका वॉज अन ऑफिशियल रेसिडेन्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टीज? मैसूरू पॅलेस कर्नाटकाचं खालीलपैकी कुठल्या डायनेस्टीचं काय तर ऑफिशियल रेसिडेन्स होतं? तर ए चालुक्यन डायनेस्टी, बी वोडियार, ते वाडियार किंवा ओडियार म्हणतात त्यांना, सी पल्लवा आणि डी चोला. तर कोणाचं होतं मैसूर पॅलेस? आता मैसूरमध्ये दसरा फेस्टिवल होतो. दसरा फेस्टिवल कुठं? तर मैसूर पॅलेसमध्ये. ओडियार हे राहायचे. तर चालुक्यांचा फाउंडर कोण होता? तर पुलकेशिन फर्स्ट, चालुक्यांचा फाउंडर. परत पल्लवांचा फाउंडर कोण होता? सिंह विष्णू. काल क्वेश्चन होता पल्लवांचा फाउंडर. आणि चोलांचा फाउंडर द इम्पेरियल चोला. कोण? इम्पेरियल चोलांचा फाउंडर विजयालया चोला. लक्षात ठेवा, हा पण असतो क्वेश्चन, विजयालया चोला. परत इकडं कोण? पल्लवांचा सिंह विष्णू. आणि चालुक्यांचा फाउंडर कोण आहे? तर पुलकेशिन फर्स्ट. पुलकेशिन फर्स्ट. नेक्स्ट, हम्पी वॉज द कॅपिटल ऑफ डॅश एम्पायर. हम्पी कोणाची कॅपिटल होती? ए राष्ट्रकुटा, बी परमार, सी चोला आणि डी विजयनगर. तर हम्पी कोणाची कॅपिटल होती? तर विजयनगर. चोलांची काय? तंजावर. परमारांची नाही. राष्ट्रकुटांची आपली ऐहोल. वीर नरसिम्हा वॉज द रुलर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टीज इन एन्शियंट इंडिया. वीर नरसिम्हा खालीलपैकी कुठल्या डायनेस्टीचा रुलर होता? ए संगम, बी अराविडू, सी तुलुवा आणि डी सलुवा. तर खालीलपैकी कुठल्या डायनेस्टीचा? तर तुलुवा डायनेस्टीचा रुलर होता. कोण? वीर नरसिम्हा. तुलुवा डायनेस्टीचा अजून एक फेमस रुलर कोण आहे? तर श्री कृष्णदेवराय. आताच सांगितलं श्री कृष्णदेव, ज्यांच्या कोर्टमध्ये 8 जेम्स होते, 8 रत्न. तर तुलुवा डायनेस्टीचे. हे कोणाच्या डायनेस्टी आहेत? तर विजयनगर एम्पायरच्या 4 डायनेस्टी आहेत. कुठली? पहिली झाली संगम, ही फर्स्ट डायनेस्टी संगम. नंतर दुसरी आहे सलुवा, नंतर तुलुवा आणि नंतर अराविडू. हे सिक्वेन्स नाहीत. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला कोण होते? संगमचे. सगळ्यात सुरुवातीला विजयनगरचे संगम, दुसऱ्यांदा सलुवा, नंतर तुलुवा आणि नंतर अराविडू ही लास्ट डायनेस्टी आहे. आणि विजयनगरचं फाउंडेशन कोण केलेलं आहे? तर बुक्का आणि हरिहर रेड्डी नावाचे 2 किंग होते. बुक्का आणि हरिहर रेड्डी यांनी विजयनगरचं फाउंडेशन केलं. लक्षात ठेवायचं. कोण? तुलुवाचे कोण आहेत? तर श्री कृष्णदेव राय हे तुलुवाचे होते. हु वॉज द रुलर ऑफ विजयनगर डायनेस्टी हु रूल्ड इन द 16th सेंचुरी. म्हणजे 16व्या सेंचुरीमध्ये विजयनगर डायनेस्टीचं कोण रूल केलेलं कोण? तर ए आदिशंकर, बी राजा चोला, सी पुलकेशिन सेकंड आणि डी कृष्णदेवराया. आता आदिशंकर तर माहिती 9th सेंचुरीमध्ये होते आदिशंकर.
ए राजा चोला कधी, ते पण 9th म्हणजे 10th सेंचुरीमध्ये राजेंद्र चोला नंतर. परत पुलकेशिन सेकंड काय चालुक्यन डायनेस्टीचा सेकंड रूलर आहेत. तर याचा आन्सर काय कृष्णदेव राया 16th सेंचुरीमध्ये. तर आजच्यासाठी एवढे MCQ आहेत. परत एकदा आपली ॲड काय ते 26 मे पासून आपली CGLची ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. तर कोणी इंटरेस्टेड असतील तर जॉईन करू शकता. एवढा काही सिलेबस म्हणजे सिलेबस तर रिपिटेशन नेक्स्ट बॅचला पण होईल, पण 26 मे पासून झालेले. तर खालील नंबरवर कॉल करून एन्क्वायरी करून ॲडमिशन करू शकता. थँक्यू.